गायच्या दुधाने चाललेली महादेवाची पिंड कथा. एका लहानशा खेडेगावात एक गरीब पण नितांत श्रद्धाळू गोपाळ राहत होता. त्याच्याकडे एक गाय होती. ती गाय रोज सकाळी जंगलात चरत जाई. एक दिवस गोपाळाने पाहिले की गाय जंगलातल्या एका जागी उभी राहून आपोआप दूध सोडत आहे. ते दूध जमिनीवर पडत होते. गोपाळाला आश्चर्य वाटले. त्याने त्या जागेची माती थोडी बाजूला केली. त्यांना तिथे महादेवाची स्वयंभू पिंड प्रकट झाली. गायचे दूध रोज त्या पिंडीवर आपोआप अभिषेक करत होते. हे पाहून गोपाळाच्या डोळ्यांत आनंद अश्रू आले. गोपाळाने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी मिळून त्या पिंडीची पूजा सुरू केली. महादेवांची कृपा त्या गावावर झाली. पाणी, पीक आणि सुखसमृद्धी वाढली. महादेव गोपाळाच्या स्वप्नात येऊन म्हणाले, जिथे निस्वार्थ श्रद्धा असते स्वतः प्रकट होतो. त्या दिवसापासून ती जागा पवित्र मानली जाऊ लागली आणि तिथे महादेवाचे मंदिर उभे राहिले. शिकवण: निस्वार्थ भक्ती आणि शुद्ध मन असले की महादेव आपोआप कृपा करतात. अद्यम